पार्थ पवार साधाभोळा तरुण, जमीन व्यवहाराबाबत त्याला माहिती नसेल. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी आठवलेंकडून पार्थ पवारांची रामदास आठवले यांच्याकडून पाठवण. पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणात दिग्विजय पाटलांनी भूमिका मांडली. काही महत्त्वाचे कागदपत्र सादर, आवश्यक कागदपत्र सादर करण्यासाठी आठवड्याची मुदतही मागितली. नाशिकच्या मालेगाव अत्याचार हत्या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती. सरकारच्या वतीनं निकम केस लढणार. बिवलकर कुटुंबाशी संबंधित जमिनीच्या चौकशीसाठी समिती, तर बिवलकर कुटुंबानं 5,000 कोटींची सिडकोची जमीन लाटण्याचा केला आरोप. कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेमध्ये समिती गठीत. अहवाल सादर करण्यासाठी 2 महिन्यांची मुदत. छत्रपती संभाजीनगरमध्ये तोतया आयएस अधिकारी कल्पना भागवतच्या प्रियकराला दिल्लीतून अटक. तोतया ओएसडी अभिषेक चौधरी आणि कल्पनाचा प्रियकर दोघेही एकमेकांच्या होते संपर्कात. न्यायालयानं दोघांना 10 दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली. पुणे शहराजवळ असलेल्या कानिपनाथ गडावरती बिबट्याचा संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. वन विभागानं बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांची मागणी. गोंदियामध्ये एमएमसी झोनच्या 11 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. फडणवीसांना पत्र लिहिणारा माओवाद्यांचा नेता विकास नागपुरे उर्फ अनंत साही समावेश. सर्व नक्षलवाद्यांवरती 89 लाख रुपयांचं होतं बक्षीस. कोल्हापूर जिल्ह्यातील गोगवे गावामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी करिअर अकॅडमी सुरू. मैदानी सरावांसह मोफत पुस्तकं, मासिकं, संदर्भ ग्रंथ विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. 1 डिसेंबरपासून अभ्यासिका सुरू. तेलंगणामधून जळगावला निघालेल्या बेपत्ता दाम्पत्याची कार विहिरीमध्ये सापडली. क्रेनच्या साहाय्यानं पोलिसांनी कार बाहेर काढली. कारमध्ये दोघांचे मृतदेह आढळले. पोलिसांकडून अधिकचा तपास या संदर्भात सुरू. दिल्लीप्रमाणे अमरावतीमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी. निनावी फोन कॉलमुळे अमरावती शहर पोलिसात खळबळ. अमरावती शहर पोलिसांनी एका आरोपीला इंदोरमधून घेतलं ताब्यात. राज्याच्या किमान तापमानात 3 ते 5 अंशांनी घट होण्याचा अंदाज. आगामी 3 दिवसांमध्ये गारठा जाणवण्यास देखील सुरुवात होणार. दक्षिण भारतात सुरू असलेल्या पावसाचा हा प्रभाव. पुण्यातील 10 महाविद्यालयांमध्ये आपलं सरकार केंद्र होणार सुरू. दाखले काढण्यासाठी विद्यार्थ्यांची वणवण थांबावी म्हणून केंद्र सुरू करण्यास मान्यता. 60 महाविद्यालयांच्या अर्जांमधून 10 महाविद्यालयांना आपलं सरकार केंद्राची मान्यता. विरार डहाणू मार्गावरती 15 डब्यांची लोकल धावणार. नव्या वेळापत्रकामध्ये पश्चिम रेल्वेवरती एसी लोकलच्या फेऱ्या वाढणार. चर्चगेट विरार दरम्यान एसी गाड्यांच्या फेऱ्या देखील आता वाढवल्या जाणार. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या नव्या पुस्तकाचं प्रकाशन. व्हेन इट ऑल बिगन या पुस्तकामध्ये क्राईमच्या अनेक कथांचा थरार. दिग्गजांकडून मारिया यांना शुभेच्छा. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोनं 1200 रुपयांनी वाढलं. जीएसटीसह प्रतितोळा 1,31,325 रुपयांवर. चांदी 6 हजारांनी महागली. प्रति किलोसाठी आता मोजावे लागणार 1,77,160 रुपये. लोकलमध्ये नशा करतानाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल. याआधी देखील नशा करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल. नागपूरमध्ये एमडी ड्रग्स रॅकेटवरती पोलिसांचा छापा, तर 3 आरोपींना अटक. सोनू सत्तार शेख हा आरोपींचा शोध सुरू. एकूण 12 लाखांचा मुद्देमालही केला जप्त. कल्याण पश्चिमेत प्रचंड वाहतूक कोंडी. बैल बाजार चौक, शिवाजी चौक आणि सहजानंद चौक परिसरामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा. वाहतूक विभागाकडे कोंडीचा प्रश्न सोडवण्याचीही मागणी.